नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। तृतीयभागस्य प्रथमा कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। नवरात्राचे दिवस राणीसाहेबांच्या सुतकातच गेले. दसरा उजाडला. खान वाईला आला. त्याने तळ दिल्याची बातमी यापूर्वीच आली होती. कृष्णा काठाला धरून खानाचा तळ पडला होता. राजांना स्वतःच्या दुःखाचा विचार करायला वेळ नव्हता. राजांनी आपले दुःख मनात खोल दडवून ठेवले आणि राजे परत हिमतीने उठले. सदैव सावध राहण्याची ताकीद साऱ्या गडांना दिलीच होती. गडाखालच्या मुलखात खान आला तर विरोध न करता सामील व्हावे अशी सूचना दिली गेली. सोनोपंत डबेर म्हणाले, राजे, हा हुकूम कशासाठी? प्रजा राहिली तर स्वराज्य ना. खान आला आहे, तो आता आमच्या मुलखात हात पसरल्याखेरीज थोडाच राहणार. आमची सारी फौज प्रतापगडाशी आज गोळा होत आहे. प्रजेनं विरोध केला तर खान आमचा प्रदेश बेचिराग करेल. त्यापेक्षा खानापुढं मान तुकवली तर प्रजेला अधिक तोशीस पडणार नाही. राजांनी केलेले भाकीत अगदी खरे ठरले. खानाने पाहता पाहता शिवाजीचा प्रदेश बळकावला. खानाचे सरदार राज्यात पसरले. जाधवाने सुपे प्रांत काबीज केला. पांढऱ्याने शिरवळला ठाणे दिले. खराट्याने सासवड घेतले. हिलालने पुण्यात तळ दिला आणि हबशी सैफखानाने तळ कोकण व्यापिले. पण कुठे देखील विरोध झाला नाही, चकमक झडली नाही. शिवाजीचा प्रदेश आपण जिंकतो आहोत तेव्हा शिवाजी कुठे ना कुठे मैदानात उतरेल असे खानाला वाटत होते. पण शिवाजीचा कुठेच पत्ता नव्हता. खान चिंताचूर बनला. खानाचे व्याप राजांना कळत होते. त्यांच्या चिंता वाढत होत्या. खानाला कुठे विरोध जरी केला नाही तरी खानाचे सैन्य मुलखात लूट व विध्वंस करीतच होते. त्या बातम्यांनी राजांचे मन कष्टी बनत होते. सदरेवर सारी मंडळी हजर होती. माणकोजी दहातोंडे सारे ऐकत होते. माणकोजी दहातोंडे म्हणजे राजांचा जुना माणूस. दादोजी कोंडेवांच्या बरोबर शहाजीराजांनी जी विश्वासू माणसे पाठवली त्यात माणकोजी दहातोंडे होते. राजांच्या पहिल्या पागेचे तेच सरनोबत होते. लोहगड विसापूरचा ताबा याच माणकोजी दहातोंड्यांनी घेतला होता. माणकोजींचे वय झाल्यामुळे राजांनी नेताजींना सरनोबत केले आणि त्या दिवसापासून माणकोजी सदरेच्या सल्लागारात आले. राजांच्या सदरेवर माणकोजींना भारी वजन होते. खानाचे पराक्रम ऐकून माणकोजी म्हणाला, राजे, हे असलं ऐकण्यापरीस जागा बघून एक दोन थपडा लावल्या तर खान सबुरीनं वागल. कोणीतरी हा विचार मांडायला हवा होता. फिरंगोजी, तानाजी, येसाजी या साऱ्या मंडळींनी माणकोजींचे मत उचलून घेतले. राजांनी सर्वांना बोलू दिले. मग ते म्हणाले, माणकोजी, हे का आम्हाला वाटत नाही? हे बघण्यास का आम्हाला सुख आहे? पण या प्रसंगात शत्रूशी कुठेही उघड्यावर लढाई द्यायची नाही हे आम्ही पक्क ठरवलं आहे. आम्ही बाहेर पडावं म्हणून खानाचे हे उपद्व्याप चालू आहेत. खान त्याचीच वाट पाहतो आहे. मग आता? येसाजीने विचारले. आता शक्यतो लवकर जावळी गाठायची. तिथं बसून राहायचं. कुठवर? खान जावळीत शिरेपर्यंत. राजे जावळीला जायला निघाले. जिजाबाईंचे मन पिळवटून निघाले होते. राजांचा सईबाईच्यावरचा लोभ त्यांना माहीत होता. आपले दुःख दाबून ठेवून वावरणाऱ्या राजांना पाहून त्यांचे मन व्यथित होत होते. जिजाबाई म्हणाल्या, राजे, थोडे दिवस थांबता येणार नाही का? नाही माँसाहेब, प्रत्येक दिवस मोलाचा आहे. अरे पण सई जाऊन पुरते. क्षणभर राजांचे अंग तरठरले. राजे म्हणाले, माँसाहेब, त्यालासुद्धा नशीब लागतं. कोणत्याही गोष्टीचा फार आनंद मानायला किंवा दुःख करायला परमेश्वरानं आमच्या जीवनात उसंत ठेवलीच नाही. सायंकाळी सदर भरली. जिजाबाई बैठकीवर बसल्या. नेताजी पालकर, अत्रे, माणकोजी, पानसंबळ, कृष्णाजी नाईक, मोरूपंत पिंगळे ही खाशी माणसे हजर होती. राजांनी आपला भेद सांगितला. खानाशी युद्ध म्हणजे राजांचा पराभव हे साऱ्यांना स्पष्ट दिसत होते. खान पुऱ्या तयारीनिशी आला होता. सारे बेचैन होते. फिरंगोजी म्हणाला, खानाशी तह केला तर? तह? राजे हसले. आम्हाला चढे घोड्यानिशी जिवंत पकडून नेण्याची खानाची प्रतिज्ञा विसरलात वाटतं. दादा महाराजांना जसं त्यानं मारलं तसं तो आम्हाला मारील म्हणून सल्ला करणे नाही. युद्ध करून मारिता मारिता जे होईल ते करू. माणकोजी म्हणाला, हे कठीण कर्म सिद्धीस गेलं म्हणजे बरं, नाही तर कसं होईल? राजे म्हणाले, माणकोजी, आता मात्र आपण म्हातारे झालात हे पटलं, नाहीतर हे उद्गार येते ना? जिजाबाई म्हणाल्या, राजे, काळजीपोटीच असे शब्द येतात. ते आम्ही जाणतो माँसाहेब. महाभारताचा प्रसंग आठवा. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं, जिंकलंस
तर पृथ्वीचं राज्य भोगशील, मेलास तर स्वर्गाचा मानकरी होशील. आम्ही सल्ला केला तरी प्राणनाश स्पष्ट दिसतो. युद्ध केलियाने जय जाहलियास उत्तम. प्राण गेला तरी निदान कीर्ती तरी राहील. जावळीत बसून खानाला तोंड द्यायचा विचार पक्का झाला आणि सदरीची बैठक मोडली. मासाहेबांना रात्रभर झोप लागली नाही. डुलकी लागली तरी दचकून जागे व्हायला होत होते. खानासारख्या बलवत्तर सेनापतीपुढे राजांचा पाडाव लागेल का? याच खानाने फर्जंद शहाजी राजांना बेड्या ठोकून विजापूरभर त्यांची धिंड काढली होती. शंभूराजांना यानेच गिळले होते. तुळजापूरच्या भवानीवर घण घालणारा हा खान शिवाजी राजांना कचरेल का? जिजाबाईंनी आपले अश्रू टिपले. त्या उठल्या. मनोहारी आत आली. जिजाबाईंनी विचारले, मनू, राजे उठले? जी आंघोळसुद्धा झाली. जिजाबाई उठल्या. तोंड धुवून त्या राजांच्याकडे गेल्या. तेव्हा सामानाच्या संदुकी उचलल्या जात होत्या. राजांचा चेहरा प्रसन्न होता. राजे पाया पडत म्हणाले, आम्ही आता आपल्या दर्शनाला येणारच होतो मासाहेब. आज आम्हाला स्वप्न पडलं. कसलं? देवीनं आम्हाला दृष्टांत दिला. मातेनं आम्हाला अभय दिलं. सांगितलं, आम्ही प्रसन्न आहो. सर्वस्वे साह्य तुला आहे. तुझे हाते अफचल मारवितो, तुझला यश देतो. तू चिंता करू नको. असं बोलून माता अदृश्य झाली. आम्ही जागे झालो. पहाट झाली होती. जिजाबाई म्हणाल्या, बरं झालं, आता तिनंच आम्हाला राखायचं. शिवबा, आम्ही रात्री ठरवले, आम्ही पण गडावर येणार. मासाहेब, राजे, जे व्हायचं असेल ते होऊ दे, पण आता तुम्हाला नजरेआड करावं असं वाटत नाही. मासाहेब, आम्हाला नजरेआड करू न देण्यात स्वराज्य नजरेआड करून कसं चालेल? तुमच्या भरवशावर तर आम्ही जातो आहोत. आमचा कसला भरवसा? जिजाबाई कळवळल्या. बोलून चालून लढाई आम्ही खानाला मारू हा आमचा विश्वास आहे, पण दुर्दैवाने तसं झालं नाही. शिवबा, राजांचा आवाज कठोर बनला. मासाहेब, डोळ्यात पाणी आणायची ही वेळ नव्हे. ऐका मासाहेब, आमचं काही बरं वाईट घडलंच तर धीर खचू न देता शंभूबाळांना हाताशी धरून राज्य चालवण्याची जबाबदारी तुमची आहे. इथं आमच्या मायेला जागा नाही. त्याचकरिता शंभूबाळांना तुमच्यासह इथं ठेवून जात आहोत. मासाहेबांनी राजांना मिठीत घेतले. राजांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. राजे हसण्याचा प्रयत्न करीत म्हणाले, मासाहेब, सावरून घ्या, नाहीतर आपण अश्रू ढाळलेले पाहताच दाराशी उभे असलेले राणीमंडळ कोलमडून पडेल आणि आम्हाला बाहेर पाऊल टाकणंही अशक्य होईल. मासाहेबांनी अश्रू टिपले. जिजाबाईंसह राजे देवघरात गेले. राजांनी देवापुढे मस्तक टेकले. सोयराबाईंनी पुढे होऊन राजांच्या हातावर दही घातले. राजांनी सर्वांवरून नजर फिरवली. नाक ओढल्याचे आवाज येत होते. राजांनी जिजाबाईंच्या पायांवर मस्तक ठेवले. जिजाबाईंनी राजांना उराशी कवटाळले. अश्रू ओघळले. राजांनाही काही बोलणे जमत नव्हते. शिवबा, सांभाळून, खान धोकेबाज आहे. तुमच्या दादासाहेबांना विसरू नका. त्याचं उसनं फेडून घ्या. विजयी होऊन घरी या. येतो मासाहेब, चिंता करू नका. तुमच्या आशीर्वादानं, भवानी मातेच्या कृपेनं आम्ही या संकटातून पार पडू हा आमचा विश्वास आहे. अफजल खान मारून तीस मिळवून आम्ही आपल्या दर्शनास येऊ. सदरेवर फिरंगोजी, श्याम राजपंत, सोनोपंत ही मंडळी होती. साऱ्यांचे मुजरे झाले. राजांनी विचारले, सामानाच्या गाड्या पुढं गेल्या? हो, पेशव्यांनी सांगितले. फिरंगोजी, संभाजीराजे, मासाहेब, आता तुमच्या जबाबदारीवर. अफजल खान मारून जय झाला तरी माझा मीच आहे. एखादे समयी युद्धी प्राणनाश झाला तरी संभाजीराजे आहेत. त्यास राज्य देऊन त्यांचे आज्ञेत तुम्ही राहणे. आम्ही उभे केलेले महाराष्ट्र राज्य हे अवघ्यांनी हिंमत धरून राखावे. येतो आम्ही. राजेवाड्याच्या दारात आले. त्यांनी वळून पाहिले. व्याकुळ जिजाबाई चौकटीवर आधार घेऊन उभ्या होत्या. राजांनी मान वळवली व ते वाड्याबाहेर पडले. मोत्तद्दार राजांचा आवडता घोडा धरून उभा होता. अश्वपथक सज्ज होते. राजे घोड्यावर स्वार झाले आणि हुजऱ्याच्या खांद्यावर असलेला संभाजी ओरडला, आबा, झा छा. तशातही सर्वांच्या चेहऱ्यांवर हसू उमटले. राजांनी खुणावताच हुजऱ्या पुढे झाला. राजांनी शंभूबाळांना उचलून पुढे घेतले. घोड्याला टाच मारली. मैदानाचा एक फेरा पुरा करून राजे परत आले. राजांनी शंभूबाळांचा मुका घेऊन त्यांना फिरंगोजींच्या हाती दिले आणि कूच करण्याची इशारत केली. नौबत झडली. राजे अश्वपथकासह गड उतरू लागले. अधुना तृतीय भागस्य द्वितीया कथा एषा. जावळीची पागा आणि छावणी पाहून प्रतापगडावर जायला राजांना संध्याकाळ झाली. राजांच्या सामानाबरोबर गेलेले माणकोजी 10 तोंडे मोरोपंत पिंगळ्यांच्यासह गडाच्या प्रथम दरवाजात स्वागतासाठी उभे होते.
राजे गडाच्या दरवाजापाशीच पायउतार झाले. राजे सर्वांसह पायऱ्या चढत होते. नजर गडावर जात होती. ठाई ठाई चौकी पहारे बसले होते. मोक्याच्या जागी तोफांचे मारे होते. राजे गडावर आले. गडाच्या प्रथम माचीवर उभे राहून त्यांनी मुलुखावर नजर टाकली. सूर्याच्या मावळत्या किरणात कोयना खोरे उजळून निघाले होते. समोर महाबळेश्वर उभा होता. राजांनी महाबळेश्वरला वंदन केले. राजे बालेकिल्ल्याकडे चालू लागले. बालेकिल्ल्यात प्रवेश करताच समोर सदर दिसू लागली. सदरेसमोर केदारेश्वराचे सुबक मंदिर होते. राजे जेव्हा प्रथम डोंगरावर आले होते तेव्हाच त्यांना हे शिवलिंग सापडले होते. तो शुभशकुन समजून राजांनी देऊळ बांधण्याची आज्ञा केली. केदारेश्वर हे नाव ठेवले. राजांनी केदारेश्वराचे दर्शन घेतले आणि राजे वाड्याकडे वळले. प्रतापगडाच्या अगदी उंच जागेवर मोरोपंतांनी वाडा बांधला होता. वाडा आकाराने लहान होता पण सुबक होता. सुरुदार खांबांनी दर्शनी भाग सजला होता. पुढच्या चौकावर माडी होती. महिरपी खिडक्यांनी ती सुशोभित झाली होती. राजे आपल्या महाली आले तेव्हाच दारातच त्यांचे पाय खेळले. आलेले सामान मनोहारी नीट लावून घेत होती. दासीची धावपळ महालात चालू होती. राजांना पाहताच दासी अदबीने उभ्या राहिल्या. संदुकीतून काढलेला अंगरखा तसाच हाती घेऊन मनोहारी उभी राहिली. राजे म्हणाले, कोण? मनोहारी, तू इथं कशी? मनोहारी म्हणाली, मासाहेबांनी पाठवलं. त्या म्हणाल्या, कपड्या लत्त्यांची काळजी घेणारं तिथं कोणी नाही. राजे हसून म्हणाले, मासाहेबांनी सांगितलं तर आम्ही काय म्हणणार? ठीक आहे, लावून घे सामान. सर्व आलं का ते नीट पहा. आम्ही खाली जातो. राजे वळले. मागून आवाज आला, जरा थांबावं. राजे थांबले. मनोहारी अंगरखा ठेवून पुढे आली. तिचा चेहरा व्यथित झाला होता. तिने राजांच्या समोर मूठ उघडली. मनोहरीच्या हातात सईबाईंची प्रवाळाची अंगठी होती. त्या अंगठीच्या दर्शनाने राजे घायाळ बनले. त्यांनी विचारले, ही तुझ्याकडे कशी? मनोहारीचे डोळे भरून आले. ती म्हणाली, राणीसाहेबांना जेव्हा जास्त झालं तेव्हा आपण याल न याल म्हणून ही अंगठी त्यांनी माझ्याकडे दिली होती. सांगितलं होतं की मी गेल्यावर ही त्यांना दे. राजगडावर वेळ मिळाला नाही, अंगठी देता आली नाही. मनोहारीने डोळे टिपले. राजे निश्वास सोडून म्हणाले, आम्ही आमची आठवण म्हणून ही अंगठी राणीसाहेबांना दिली होती. त्यांनी विश्वासानं ती तुझ्या हाती दिली. राणीसाहेबांची आठवण म्हणून ती तुझ्या पोटात ठेव. एवढे बोलून राजे निघून गेले. मनोहारी चकित होऊन राजांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती. राजे गडावर आले आणि सारे जावळी खोरे चैतन्यमय झाले. महाराजांचे जीवाभावाचे सारे सरदार गडावर गोळा होत होते आणि एके दिवशी कान्होजी जेथे येत असल्याची वर्दी गडावर आली. राजांना ते ऐकून फार समाधान वाटले. कान्होजी गडावर आले. कान्होजींनी आपला शब्द खरा केला होता. कान्होजी एकटे आले नव्हते. कान्होजींच्या बरोबर शितोळे, खोपडे, गायकवाड, डोहार, मारणे, कोंडे, मरळ, शिळमकर वगैरे सारे देशमुख वतनदार आपल्या जमिनीशी आले होते. देशमुख आले म्हणजे इतरही वतनदार आले. कान्होजींनी उत्साह आणला, प्रेम आणले, राजनिष्ठा आणली. त्याने राजांचा विश्वास दुणावला. साऱ्या सरदारांनी, देशमुखांनी, वतनदारांनी बेलरोटीची शपथ घेऊन राजनिष्ठा व्यक्त केली. राजांनी सर्वांनाच एकाच पंक्तीला घेऊन भोजन केले. राजांची पागा 7,000 वाढली होती. पायदळही 3,000 जमा झाले होते. कान्होजींनी विचारले, राजे, लढाईचा बेत मोठा दिसतो. खानाची कुमक भारी असणार. कान्होजी, जावळी खोऱ्यात येणाऱ्या 100 शत्रूंना आमचा माणूस पुरेसा आहे. आमची कुमक नुसती माणसांची नाही. आमच्या मागे रक्षणार्थ सह्याद्रीची कूस उभी आहे. आशीर्वाद द्यायला महाबळेश्वर आहे. इतरांप्रमाणे शरणागती पत्करून कायमचे ताबेदार राहणार की नव्यानं स्थापन झालेल्या आपल्या हिंदवी स्वराज्याच्या उपक्रमाची परिपूर्ती करून एकदाचे सर्व शृंखलातून मुक्त होणार, याचा निकाल या मोहिमेत लावण्याचा आमचा निश्चय आहे. पण खानवाई सोडील का? त्याला सोडावीच लागेल. खानाबरोबर प्रतापराव मोऱ्यांसारखी माणसं आहेत. जावळीवर पुन्हा ताबा मिळवण्याचं त्याचं स्वप्न आहे. त्यांच्यासारखी बरीचशी या भागाची माहितगार माणसं खानानं आणली आहेत. आपल्या सामर्थ्याच्या घमेंडीवर खान आपण जाऊ तिकडे वळेल, तो नाही वळला तर वळवावा लागेल. प्रतापगडावर बसून राजे जसा विचार करीत होते, अंदाज बांधित होते, तसा खानही वाईत बसून राजांची हालचाल समजून घेत होता. खान त्रस्त झाला होता. शिवाजीचा एवढा मुलूक ताब्यात आणला, एवढी लूट केली, पण शिवाजी जावळी सोडून कसा बाहेर पडत नाही याचे खानाला कोडे पडले होते.
एवढी मोहीम चालवूनही सारे कसे शांत होते. ही शांतता खानाला बेचैन करीत होती. जावळीजवळ गोळा केलेल्या सैन्याची खबर खानाला मिळाली होती. शिवाजीला अधिक उसंत देणे म्हणजे नव्या संकटाला तोंड देणे हे खान ओळखून होता. खानाने शिवाजीचा अंदाज घ्यायचे ठरवले. त्याने शांततेला तोंड फोडले. खानाने आपला वकील कृष्णाजी भास्कर याला वकील म्हणून प्रतापगडावर पाठवायचे ठरवले. बलाढ्य शत्रूचा वकील आपणहून राजांच्या दरबारी येत होता. अधुना तृतीय भागस्य तृतीया कथा ईशा. खानाचा वकील आपणहून भेटायला येतो यावर कोणाचाच विश्वास बसेना. खानाचा वकील कृष्णाजी भास्कर आपल्या अश्वपथकासह गडाच्या पायथ्याशी आल्याची वर्दी आली. राजांनी जेधे पानसंबळ, पंताजी गोपीनाथ, अण्णाजी पंत यांना वकिलाला सामोरे जाऊन मानाने गडावर घेऊन यायला पाठवले. साऱ्यांचे लक्ष आता वकिलाकडे लागले होते. गडाच्या दरवाजाशी पंताजी गोपीनाथ हे कृष्णाजी भास्करांना सामोरे आले. कृष्णाजी भास्कर चिलचिलीट अंगलटीचे, उंचेपुरे देखणे होते. त्यांचे खारे डोळे मनाचा ठाव घेणारे होते. डोक्याला पगडी, अंगात रेशमी पिवळा अंगरखा आणि कमरेस तलम मलमली धोतर परिधान केलेले कृष्णाजी आपल्या नजरेने गड आणि परिसर निरखित होते. पंताजी गोपीनाथांनी त्यांची ओळख करून दिली. पंताजी म्हणाले, आपल्या भेटीसाठी राजे वाट पाहत आहेत. आम्ही येण्याआधीच आमच्या आगमनाची वार्ता आली असेल नाही? पंताजी हसले, म्हणाले, मोठ्या माणसांच्या हालचाली इतक्या लपून राहत नाहीत. चलावं. कृष्णाजी गड निरखीत चढत होते. गडाचा कडेकोट बंदोबस्त त्यांच्या नजरेतून सुटत नव्हता. गडाच्या सदरेवर येताच दुहेरी तटबंदीनं बंदिस्त असलेला गड कृष्णाजी भास्करांच्या नजरेत भरला. गडावरच्या चौक्या, पहारे, बुरुजांवरच्या पल्लेदार तोफा, तोफगोळ्यांचे ठीक सारे पाहून कृष्णाजीच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. ते पंताजींना म्हणाले, पंत, इथं तर लढाईची जय्यत तयारी दिसते. गैरसमज होतो. राजांच्या कोणत्याही गडावर हा नेहमीचाच बंदोबस्त असतो. देवदर्शन घ्यावं. केदारेश्वराचे दर्शन घेऊन कृष्णाजी भास्कर वाड्याकडे येऊ लागले. राजे कपडे करून आपल्या महालात तयार होते. कृष्णाजी भास्कर सदरेत आले. सदरेच्या सरदारांच्या ओळखी करून दिल्या गेल्या आणि राजांचे बोलावणे आले. पंत बैठकीच्या जागी कृष्णाजींना घेऊन गेले. राजे बैठकीवर बसले होते. कृष्णाजींची ओळख पंतांनी करून दिली. राजांनी मुजऱ्याचा स्वीकार केला व ते म्हणाले, आम्ही आपलं भाग्य समजतो की खानसाहेबांनी आमची आठवण ठेवली. कृष्णाजी पंत म्हणाले, राजे, खानसाहेब का परके आहेत? त्यांच्या मनात आपल्याबद्दल प्रेमभाव आहे. तसं नसतं तर एवढ्या बलशाली खानांनी आपल्याकडे मला पाठवलं नसतं. खानसाहेबांना आमचे धन्यवाद द्या. जसे महाराज साहेब तसे खान आपणास वडील आहेत. त्यांची भेट झाली तर जरूर घेऊ. कृष्णाजी भास्करांनी खानाचे पत्र पुढे केले. राजांनी पंताजी गोपीनाथांच्याकडे पाहिले. पंताजींनी पत्र घेतले, उघडले. पंताजी वाचू लागले. तुमचा उद्धटपणा शहाच्या मनात सोंबत आहे. निजामशाही बुडाल्यानंतर स्वतः हस्तगत केलेला मुलूक आदिलशहाने मोगलांना तहात दिला होता. तो डोंगरी किल्ल्यांनी भरलेला मुलूक आम्ही काबीज केल्यामुळे तेथील राजा जळफळत आहे. चंद्ररावांचे विस्तीर्ण राज्य तुम्ही हरण केले आहे. कल्याण भिवंडी घेऊन तुम्ही अल्लाह परवरदिगारच्या मशिदी जमीनदोस्त केल्या आहेत. काजी व मुल्ला यांना कैद केलेले आहे. त्यासाठी राजा, माझ्या आज्ञेप्रमाणे तू संधी कर आणि सर्व किल्ले व मुलूक देऊन टाक. सिंहगड, लोहगड, पुरंदर, चाकण, नीरा व भीमा यातील प्रदेश सोडून दे. एकंदरीत आमची धडकत दिसत नाही, राजे म्हणाले. कृष्णाजी भास्कर म्हणाला, राजे, माझा सल्ला विचाराल तर खान म्हणतात त्याप्रमाणे सल्ला करावा. तसं झालं नाही तर खानाची भारी फौज आपणांवर तुटून पडेल. खानाची ताकद किती प्रचंड याचा तपशील राजांना मिळालाच असेल. ते आम्ही जाणतो. पण खानसाहेब एक विसरतात. आम्ही शहाजीराजांचे पुत्र आहो. आमचे एक बंधू अपघाती मृत्यू पावले. विजापूरच्या फर्जंद शहाजीराजांना दुसरा मुलगा गेलेला परवडायचा नाही. कृष्णाजी भास्कर चकित झाले. हा अनोखा वार होता. आपला पवित्रा बदलीत कृष्णाजी म्हणाले, पण एवढ्या दूरवर गोष्टी न्यायची जरुरीच काय? आपण वाईला आलात. खुल्लमखुल्ला गोष्टी झाल्या तर सारे गैरसमज दूर होऊन जातील. कृष्णाजी, गैरसमज आमचे नाहीत. कल्याणला मशिदी पाडल्या हे खरं की खोटं हे खानांनी मनात आणलं तर कळायला फारसा वेळ लागणार नाही. स्वतःच्या आचरणावर खान अंदाज बांधतात म्हणून अशी गफलत होते. बारीक सारीक गोष्टी मनात न आणल्या तरच यातून काहीतरी चांगलं निघेल. आमच्या मनात काही नाही. आम्ही मनमोकळेपणानं विचार करू. आपण
राहावं, आमचं उत्तर घेऊन जावं अशी आमची इच्छा आहे. जशी आज्ञा, कृष्णाजी भास्कर म्हणाले. राजांनी कृष्णाजींना मानवस्त्र देऊन त्यांना निरोप दिला. कृष्णाजी भास्करांची एक स्वतंत्र घरात व्यवस्था केली होती. तिकडे कृष्णाजी पंतांना पाठवून राजे आपल्या महाली गेले. सदरेवरची मंडळी पंतांच्या भोवती गोळा झाली. खानाच्या पत्रास राजे काय उत्तर देतात याबद्दल प्रत्येकाच्या मनात विचार सुरू झाले. दुसऱ्या दिवशी राजांनी आपले सर्व विश्वासू मातब्बर गोळा केले. त्यांना घेऊन एकांतात खलबत बसले. खानाच्या पत्राचा मसुदा सांगण्यात आला. राजांनी खानाकडून अभय घेऊन शपथ घेऊन वाईला भेटावे असा अनेकांनी सल्ला दिला. राजे म्हणाले, खान इतका सोपा वाटतो. मित्राचा अंदाज चुकला तरी चालतो, पण शत्रू, त्याचा अंदाज कमी करून चालत नाही. शत्रूचं पुरं वजन वाढवूनच शत्रूला पाहावं. हे आमंत्रण इतकं साधं नाही. त्या खानाला विजापूर दरबारानं आम्हास सफा करून जीवे मारून टाकण्याची आज्ञा दिली आहे. तो इतक्या सरळपणानं भेटेल या खानाची कर्तुक आठवा. शिऱ्याच्या कस्तुरी रंगाला भेटीला बोलवून यानंच ठार केलं. खान मोहम्मदाचा खून यानंच केला. एवढंच काय, पण खुद्द आमचे दादा महाराज यांना याच दगलबाजानं, विश्वासघातकानं मारलं. खानाला भेटायचं झालं तर त्यानं इथंच येऊन भेटलं पाहिजे. खान तयार होईल, पाहू. जगदंबेच्या मनात असेल तसं होईल. त्यानंतर राजांनी पंताजी गोपीनाथांची एकांती भेट घेतली. पंताजी गोपीनाथ म्हणजे बुद्धीचे आगर, धूर्त, खास मुरब्बी आणि विश्वासाचा माणूस. एवढा घरोबा की सारे पंतांना पंताजी काका म्हणत पंताजी येताच राजे म्हणाले, पंत, खानाचा वकील आला म्हणजे रिवाजाला धरून आमचाही हेजीब खानाच्या गोटात जावयास हवा. आमचे हेजीब म्हणून तुमची निवड केली आहे. आम्ही कृष्णाजी भास्करास आज निरोप देतो. तुम्ही नंतर अफजलकडे जावं. जशी आज्ञा. पंत, आमचा तुमच्या निष्ठेवर विश्वास आहे. खान होईल त्या मार्गानं वळवायलाच हवा. ते कसब तुमचं आहे. राजांनी कृष्णाजी भास्करला बोलावले. कृष्णाजी पंत येताच राजे म्हणाले, कृष्णाजी भास्कर, आम्ही खानांच्या पत्राचं उत्तर तयार केलं आहे. ते तुमच्याबरोबर दिलं तर योग्य होणार नाही. रिवाजाला सोडून होईल. त्यासाठी खानांच्याकडे आम्ही आमचे हेजीब पंताजी गोपीनाथ यांना पाठवित आहोत. तुम्ही त्यांची व खानांची भेट घडवून द्यावी. जशी आज्ञा, कृष्णाजी भास्कर म्हणाला. खानाच्या वकिलाला वस्त्रे देऊन सन्मानाने पाठविले गेले. दुसऱ्या दिवशी पंताजी गोपीनाथ खानाकडे जायला निघाले. राजांनी त्यांना एकांती घेतले. राजे म्हणाले, तुम्ही खानाशी सर्व बोलणी करा. आमचा मनसुबा तुम्हास माहीतच आहे. खानाकडून प्रत्येक गोष्टीला क्रियाशपथ घ्या. त्यांनी मागितली तर बेलाशक द्या. अनमान करू नका. तुमच्याबरोबर माणसं देत आहोत ती सारी नजरबाज आहेत. खानाचा हेतू काय आहे याची पुरी खात्री करून घ्या. जेवढं पाहता ऐकता येईल ते समजून घेता येईल तेवढं करून माघारी या. खानाकडे जाताना पालखीतून खाशा इतमामानं जा. भवानी तुम्हास यश देवो. पंताजी गोपीनाथांनी राजांना निरोप दिला. कृष्णाजी भास्कर आल्याचे कळताच खानाने तातडीने बोलावणे पाठवले. शिवाजीचे उत्तर ऐकायला खान अधीर झाला होता. कृष्णाजी भास्कराला खान शाही बैठकीवर बसून हुक्का पीत होता. कृष्णाजीकडे पाहून तो गरजला, अहो कृष्णाजी, कुछ हाले मुकालात बयान करो. आपलं पत्र शिवाजीला दिलं. पत्रामुळं शिवाजी पुष्कळ नाराज दिसला. खान खुशीने हसला. आपली ताकद शिवाजीला पुरी माहीत आहे. मग यायला तयार झाला? नाही. शिवाजी इथं यायला भीतो. मी सांगितलं की खान साहेबांचा राग भारी असतो. खान साहेब चालून आले तर ते परवडायचं नाही. फिर? शिवाजी म्हणाला की खानांना सांगा, फर्जंद शहाजी राजांना पण दुसरा मुलगा गेल्याचं आवडणार नाही. अफजल खानच्या हातातील हुक्क्याची नळी सुटली. ती खानाने उचलली आणि तो मोठ्याने हसला. म्हणाला, दुश्मन हुशियार, तेज मालूम होता है. कृष्णाजीने शिवाजीचा गड मुलूक सारी माहिती खानाला दिली. राजांचा वकील येत असल्याचे सांगितले. खान विचार शिवाजीचा अंदाज लागला नव्हता. कुठेतरी पाणी वाढत होते. दुसऱ्या दिवशी पंताजी गोपीनाथ खानाच्या छावणीत आले. कृष्णाजी पंत त्यांना सामोरे गेले. गोपीनाथ पंत खानाच्या गोटाकडे जात होते. मागे पुढे स्वार जात होते. मध्ये पांढऱ्या कपड्यांच्या भोयांनी पंतांची पालखी तोलली होती. दांडीच्या गोंड्यांना धरून गोपीनाथ पंत छावणीवर नजर टाकीत होते. पालखी सुशोभित होती. पुढच्या दांडीला लावलेले चांदीच्या व्याघ्र मुखाचे डोळे माणकांचे होते. भगव्या रेशमी वस्त्रांनी पालखीच्या रेशमी दांड्या झाकल्या होत्या. खान गोपीनाथांची वाटच पाहत होता.
गोपीनाथांनी खानाला मुजरा केला. कृष्णाजी पंतांनी राजांच्या वकिलाची ओळख करून दिली. खासगी भेटीची विनंती केली. खानाने साऱ्यांना दूर केले. गोपीनाथ पंत खानाला म्हणाले, आपल्या पत्रानं राजांना धन्यता वाटली. राजांनी आपल्याला उत्तर पाठवलं आहे, वाचा. पंताजी गोपीनाथ वाचू लागले. आपली आज्ञा शिरसामान्य. आपण कृपावंत म्हणूनच माझ्या गुन्ह्यांना माफी करू धजलात. आपण मागता आहात हे सारे किल्ले व जावळी मी द्यायला तयार आहे. ज्यांच्या पुढे नजर वर करून पाहणे कठीण अशा आपणासमोर मी केव्हाही कट्यार ठेवण्यास तयार आहे. खानाच्या खुशीला हद्द उरली नाही. वरून हर्ष न दर्शवता खान म्हणाला, मग राजे केव्हा येतात? माफी असावी हुजूर, पण राजे इथं यायला डर घेतात. आपल्या स्नेहाचं सेवेचं प्रतीक म्हणून राजांनी भेट पाठवली आहे. आज्ञा होईल तर जरूर. पंताजी गोपीनाथांनी टाळी वाजवली. हुजरे आत आले आणि तबक ठेवून माघारी गेले. पंताजी गोपीनाथांनी तबकावरचे आच्छादन काढले. सुवर्ण तबकात रत्नजडित म्यानात बंदिस्त असलेली सुवर्ण मुठीची नाजूक कट्यार होती आणि मखमलीच्या निळ्या छोट्या गिर्दीवर मोत्यांचा कंठा होता. भान विसरून खानाने दोन्ही वस्तू उचलल्या. गोपीनाथ पंत म्हणाले, गुस्ताखी माफ हो हुजूर, पण विजापूर दरबाराच्या कट्यारीपेक्षा ही कट्यार नामी आहे. मतलब आपल्यापाशी जवाहिरे आहेत, ते कट्यारीची कदाचित किंमत करू शकतील, पण कंठाची किंमत करणं अशक्य. खान कंठा पाहत होता. एक एक मोती बोरा एवढा होता. खान पुटपुटला, शिवाजीपाशी अशी दौलत आहे? हुजूर, आपल्या मेहरबानीची थोरवी काय सांगावी. हा तर एक बोंद आहे, पण एवढा भारी तोफा द्यायचं कारण? आपण फर्जंद शहाजीराजांचे दोस्त म्हणजे वडिलांसमान. आपला आशीर्वाद राजांना लाभला तर राजे आपल्यासारख्या बुजुर्ग माणसावरून दौलत निछावर करायला मागे पाहत नाहीत. याचं आपणास प्रत्यंतर येईल. खानाचा डावा हात दाढीकडे गेला होता. डोळे हातातल्या कंठ्यावर खेळले होते. पंताजी गोपीनाथ सांगत होते, राजे कचदिल आहेत, वाईला यायला घाबरतात. आपण कौल द्यावा. राजे निर्भय होऊन जावळीस येतील. तुम्ही मागाल ते देतील. खानाने पंताजी गोपीनाथांच्याकडे पाहिले. त्याची नजर परत कंठ्यावर गेली. खान म्हणाला, शिवाजी राजा हरामजादा, काफर, जावळी कुबल जागा, तिथं बोलवून दगा करणार नाही ना? पंताजी गोपीनाथ हसले. खान संतापला. का हसतोस? ऐकलं होतं. खानाची छाती पोलादी आहे हुजूर. एकच गोष्ट सांगतो, आपण जावळीला या आपल्या सर्व सैन्यानिशी या. राजे ते भाग्य समजतील. राजांचा आपल्यासमोर काय पाडाव, त्यांची ताकद केवढी. मुंगीनं हत्तीशी झुंजतो म्हटलं तर ते जमेल का? आपण राजांना आदिलशाही अवकृपेतून सोडवून घेतलं तर राजे तृप्त होतील. होनांची बरसात करतील. करोडो होन राजांना लढणं कठीण. ते कठीण नाही तुमच्या बाबतीत तर मुळीच नाही. 60,000 होनांसाठी बजाजीला सोडणारा खान करोडो होनांच्या चक्रात पडला. त्याच्या मनाचा गोंधळ वाढत होता. तो ओरडला, लेकिन तुम बम्मन हो, गवाह बनकर यकीन दिला सकते हो. हम राजा की मुलाकात जरूर लेंगे. पंताजी गोपीनाथांनी शपथ घेतली. खानाला करोडो रुपयांची संपदा दिसत होती. खानाला विचार करायला उसंत हवी होती. त्याने पंताजी गोपीनाथांना मानाने ठेवून घेतले. पंताजी गोपीनाथ खानाच्या छावणीत खानाचा पाहुणचार घेत होते. कृष्णाजी पंतांनी या शिवाजीच्या वकिलांची अनेक सरदारांशी ओळख करून दिली. राजांची माणसे बावळटपणाने सारे पाहात छावणीत भटकत होते. खानाने खास मसलत भरवली आणि शिवाजीची भेट घेण्याचा आपला बेत सांगितला. वजीर सरदारांनी जावळीला जाऊ नये, शिवाजी विश्वासघात करील असा सल्ला दिला. खानाने कृष्णाजी भास्कराला विचारले, शिवाजी जावळी सोडून बाहेर येईल? हुजूर, मी अंदाज काढला आहे. काही झालं तरी जावळी सोडून बाहेर यायचं नाही. असा विचार करून शिवाजी प्रतापगडावर बसला आहे. खान दाढी कुरवाळीत विचार करीत होता. त्याने निर्णय जाहीर केला. शिवाजी हरामजादा आहे. सरळ जंगामध्ये तो उतरणार नाही. जावळीला सैन्य घेऊन जाऊ. सरळ सापडला तर सरळ आणू, नाहीतर जावळी मुलूक सफा करून शिवाजीचा मुर्दा घेऊन येऊ. हा विचार साऱ्यांना पटला. खानाने सर्वांना रजा दिली. कृष्णाजी भास्कर तेवढा ठेवून घेतला. खानाने विचारले, कृष्णाजी, शिवाजीपाशी एवढी दौलत आहे? हुजूर, शिवाजी म्हणजे जातीचा लुटारू. ज्यानं जावळी लुटली, कल्याण खजिनाचं गट, कल्याण भिवंडी लुटली, मोगलांचं जुन्नर लुटून घरात आणलं, त्याच्याजवळ काय नाही. खानसाहेब, आपली गोष्ट सोडाच, पण मी आपला वकील म्हणून गेलो होतो. त्यानं मला भरजरी वस्त्र, मोत्यांचा चौकडा, सुवर्णाची कडी व पदकं, एक
अरबी घोडा व 5,000 होऊन दिले. खान आश्चर्याने पाहत होता. हा हुजूर, कृष्णाजी शिवाजीची दौलत हाती घेऊ, मग शिवाजी घेऊ. शिवाजी जातो कुठं? खान हसला आणि तो हसल्यामुळे कृष्णाजीला हसावेच लागले. दुसऱ्या दिवशी सन्मानाने पंताजी गोपीनाथांना परत पाठविले. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.